माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 21 कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 36वा मच्छिंद्र गोरक्षनाथ यांच्या जन्मकथा. श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रयाने आपल्या मातेस तो तसा गुरु अनुग्रह मिळवून दिला. ऋषी मुनी आणि सनत कुमारांसह सर्वांना दर्शन भेट दिली. त्यानंतर श्री दत्तात्रय हे त्या स्थानावरून आपल्या भ्रमंतिके कार्यासाठी बाहेर पडले. ते स्वच्छंद प्रवास करत असताना असा बराच मोठा काळ मध्ये लोटला. एकदा अवधूतांची स्वारी ही द्वारकेला आली. वाटेत त्यांनी आपल्या प्रवासाच्या काळात गिरिनाळ हे पुण्यपावन असे स्थान विश्रांतीसाठी म्हणून निवडले आणि ते त्या शांत रम्य परिसरात विसावले. ही वार्ता तेथे आसपास वास्तव्य करून असलेल्या अनेक साधू सिद्ध योगी जनास कळली. तेव्हा ते सारे जण श्री अवधूतांच्या दर्शनासाठी तेथे आले. त्यांच्या सोबत वार्तालाप करत असताना दत्तात्रयांना त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की या पवित्र स्थानावरच पूर्वी भगवान श्री महाविष्णू यांनी श्री सदाशिवांनाच आपले सद्गुरू बनवले. त्यांच्याकडून दिव्य ज्ञानामृत प्राप्त करून घेतले. उमापती विष्णूंना शिवशंकराच्या गुरुस्थानी लाभ व्हावा होता, तर स्वतः शिवशंकर ते ह्या महाविष्णूचेच सतत ध्यान करीत होते. त्यामुळे ते आपल्या उपास्य देवतेलाच शिष्यत्व कसे देणार? त्यासाठी मग महाविष्णूने एक युक्ती केली. जिकडे तिकडे असे झाले होते की एकदा शिवपार्वती कैलासावर बसले असताना पार्वतीने भगवान शिवांना असा प्रश्न विचारला की, स्वामी, तुम्ही सतत असे एकांतात बसून कोणाचे ध्यान करता? कोणाला बसता? का? खरंच तुम्ही स्वतःच सत्य शिव सुंदर आहात. तुम्हीच सर्वांना पूज्य वंदनीय आहात. असे असताना तुम्ही तर कोणाचे ध्यान मनन चिंतन करण्याचे कारण काय? तेव्हा भगवान तिला म्हणाले, हे प्रिये, मी सतत माझे त्या भगवान महाविष्णूचाच सद्गुरू मानून त्याचे ध्यान करत असतो. कारण एका सद्गुरू वाचून अन्य कोणी आपल्याला ते ब्रह्मज्ञान देऊ शकत नाही. गुरुकृपेशिवाय शिवाचे कल्याण होत नाही. त्या स्वची नेमकी ओळख होत नाही. जेव्हा जीवावर गुरुकृपा होते तेव्हाच त्यास खरे आत्मज्ञान प्राप्त होते. तेव्हा पार्वतीने त्यांच्याकडे, आपण मला तो आत्मबोध करा, अशी मागणी केली. तेव्हा भगवान तिला म्हणाले की, देवी, त्यासाठी उचित समय एकांत असे स्थान मिळवायला हवे. ते लाभले की मी तुला तो आत्मबोध ते ज्ञान देईल. या गोष्टीलाही बराच काळ लोटला. एकदा असं घडलं की भगवान हे कैलासावरून सरळ जे निघाले त्या गिरिनाळ सन्निध असलेल्या सागरतटी येऊन ध्यानात बसल्या. कैलासावरून पार्वती त्याच शोध घेत घेत त्या पर्वतावर आली. तेथे शिवाचा शोध घेत सभोवती नजर टाकली व तिला भगवान हे सिंधू तटावर ध्यानस्थ बसलेले दिसले. ती त्यांच्या समीप गेली. तिने त्या सिंधू तटाच्या रम्य एकांत स्थानी आपल्या पतिराजांना तेच आत्मज्ञान मला सांगा, आपण माझे गुरु व्हा, माझा उद्धार करा म्हणून विनंती केली. तेव्हा कृपावंत सदाशिवांनी उमेश आपल्या सन्निध बसवलं आणि त्यांनी तिला तो आत्मबोध ते गुह्य ज्ञान सांगायला सुरुवात केली. ही गोष्ट त्या सागरात एका मच्छीच्या पोटी गर्भात बालक रूप धारण करून राहिलेल्या मिनीने म्हणजेच विष्णूने ऐकायला सुरुवात केली. त्या रूपात भगवान विष्णू हे ते ज्ञान मिळवायचीच संधी शोधत वाट पाहत शिवसान्निध्यात राहिले होते. इकडे शिवाने पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. बीजमंत्र सांगितला. प्रिये, मी तुला सांगितलेले ज्ञान समजले का? असा तिला प्रश्न केला. त्या भगवान शंकराच्या या प्रश्नाला पार्वतीने उत्तर देण्यापूर्वी पाण्यात ब्रह्मज्ञानाचा उपदेश ऐकत असलेल्या एका मच्छीच्या उदरात वाढत असलेल्या गर्भाने हो कळले असे उत्तर दिले. ते उत्तर ऐकून शंकराने डोळे उघडून समोर पाहिले तर पार्वती त्यांच्या समोर ध्यानमग्न अवस्थेत बसलेली, देहभान विसरून पार देहातीत अवस्थेत स्वानंद सुखसागरात पोहोचलेली असं असताना मग येथे त्या आपल्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ते कोणी दिले? म्हणून जेव्हा भगवान शिवय साक्षीत्वाने सभोवती पाहू लागले तेव्हा त्यांच्या दिव्य दृष्टीला असे दिसले की पाण्यातल्या मच्छीच्या उदरीचा तो गर्भातला अवस्थेतला बालकच आपल्या प्रश्नाचे उत्तर देत आहे. प्रभूने त्या आवाजाच्या रुखाने पाहताच त्यांच्याही लक्षात आलं की हा आत्मबोध
मच्छीच्या उदरी वाढत असलेल्या त्या नारायणाने तो ऐकला आहे. तेव्हा त्यांनी लगेच त्या मच्छीच्या उदरीच्या मिनीस प्रगट होण्याची आज्ञा केली. ती सद्गुरु आज्ञा शिरसा वंद्य मानून नारायण एका दिव्य रूपात शंकराचे समोर प्रगट झाले. तोवर पार्वतीने देवभानावर आली. त्या दिव्य रूपधारी नारायणाला पाहून उभं येताना मोठे आश्चर्य वाटले. तसाच आनंद झाला. तेव्हा सदाशिव त्यास म्हणाले, हे नारायणा, तुला आज परम भाग्याने माझ्याकडून जो हा आत्मबोध गुह्य ज्ञान ऐकायला मिळाले ते तू नीट ध्यानात ठेव. असे म्हणून भगवान शिवाने उमेसह त्या नारायणाच्या मच्छी उदरीच्या अवतारावर कृपानुग्रह केला. त्यास नाथपंथाची सर्व आभूषणे दिली. त्यांच्या कानात बीजमंत्राचा उपदेश केला आणि त्यास अनुग्रहित करून त्यांनी म्हणजेच शिवपार्वती यांनी मच्छंद्रनाथ असे नामकरण केले. शिवांनी त्यास योगा मार्गाची दीक्षा दिली. त्यास आपल्यासारखा योगेश्वर बनविले. भविष्य काळात जे लोकोद्धाराचे भक्ती प्रसाराचे कार्य स्वतंत्र अशा अनाथांना सनात करणारा नाथपंथ निर्माण करून त्यांना करायचे होते. त्यासाठी त्यांनी या मच्छिंद्रनाथाचीच पंथाचा प्रमुख म्हणून योजना केली. कोणाची योजना केली? मच्छिंद्रनाथ. त्यास योग ध्यान मार्गाचा उपासक करून उचित समय भूलोकी नाथपंथ निर्मिती विस्ताराने कार्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्या दृष्टीने त्यास सर्वता पूर्ण तयार केला. त्यास नाना विद्या, कला, वस्त्र, अस्त्र, शस्त्रे यांची माहिती दिली. त्या शक्ती त्यास प्रदान केल्या. सैन्यस्थ राहून त्यांनी त्यास भूलोकी लोक उद्धारासाठी सर्वत्र भ्रमण करीत जाण्याची आज्ञा दिली. त्या आज्ञेनुसार मच्छिंद्रनाथ हा शिवसंकेताप्रमाणे त्यांच्या जीवित कार्यासाठी अनेक दर्या, डोंगर, गिरी, पहाड, वने, उपसने अशा विहार करीत राहिला. मन रमेल येथे थोडी विश्रांती घ्यायची, ध्यानधारणा उपासना करायची, प्रणव ओंकाराची साधना करण्याची, आत्मचिंतनात रमायचे असे ठरवून पुढील कार्याच्या दृष्टीने ते साक्षी निरीक्षण करीत मच्छिंद्रनाथ सर्वत्र विहार करीत होते. ते स्वर्गलोकी जाऊन तिथल्या देव देवतांचे आशीर्वाद घेऊन आले. त्याने अनेक सिद्धी देवदेवता ह्या लोकोद्धारासाठी लोककल्याणासाठी हस्तगत केल्या. अनेक देवता भूत वेताळ यांनाही आपल्या प्रतापाने आपलेसे करून लोककार्यार्थ सहाय्य करण्यासाठी वचनबद्ध करून घेतले. त्याने अवघ्या त्रिखंडात एक महानसिद्ध योगी तपी म्हणून नावलौकिक मिळवला. ते आपल्या सततच्या भ्रमंती काळात एक दिवस एका महानगरीत आले. त्या नगरीत भिक्षा मागण्यासाठी म्हणून एका घरासमोर उभे राहून त्याने अलख निरंजन असा पुकारा केला. काय पुकारा केला? अलख निरंजन. तो ऐकून त्या घरातील सदन स्वरूप सुंदर अशी गृहिणी त्यांना भिक्षा वाढण्यासाठी बाहेर आली. मच्छिंद्रनाथाचे ती तेजस्वी रूप पाहून तिने ओळखले की आपल्या दारी भिक्षा मागायला आलेली ही व्यक्ती कोणी सामान्य साधू वैरागी नाही, तर ती एक सिद्ध योगी राजाची मूर्ती आहे. एक वार त्या ती भिक्षा घेऊन पुढे आलेल्या त्या स्त्रीकडे नाथांनी पाहिले. मात्र तिची दुःखी चेहरा पाहून मच्छिंद्राने तिला तिच्या दुःखाचे कारण विचारले. त्या भरल्या डोळ्याने तिने आपणही पुत्रिक असल्याचे सांगितले. भरल्या घरात त्या रांगणाऱ्या बालकाची उणीव आहे. वंश विस्तारासाठी बालकाची कमतरता आहे असे डोळ्यात पाणी आणून सांगितले. तेव्हा नाथांना तिची दया आली. त्यांनी सत्वर आपल्या झोळीत हात घातला. त्याने थोडीशी विभूती तिच्या हातावर देत सांगितले की माई तू दुःखी कष्टी होऊ नकोस, माई तू दुःखी कष्टी होऊ नकोस. हे बघ, तू ईश्वराचा श्रद्धा ठेव ईश्वरावर, त्याची मनोमन प्रार्थना कर. ही दिव्य विभूती तू प्रसाद म्हणून भक्षण कर. या विभूतीच्या प्रसादानेच तुला एक दिव्य असा पुत्राचा लाभ होईल. तू लवकरच माता होशील. तुझी मनोकामना पूर्ण होईल. जर आम्ही जे लोक सर्व ग्रंथ श्रवण करत आहेत त्यांच्या सुद्धा मनातील मनोकामना पूर्ण होतील असा आशीर्वाद आज आपण भगवंताकडे मागूया आणि तो तुम्हाला नक्कीच ध्यानात मिळेल. एक गोष्ट लक्षात घ्या की मी 12 वर्षाने पुन्हा या तुझ्या बालकाच्या भेटीसाठी तुझ्या घरी परत येईन असे म्हणून पुन्हा एक वार अलक निरंजन असा पुकार करून नाथ निघून गेले. दारी आलेल्या त्या दिव्य योग्यांचे दर्शन
शब्द, तू लवकरच पुत्रवती होशील हे शब्द त्यांनी दिलेली ती विभूती ह्या लाभाने त्या स्त्रीस अपूर्व असा आनंद झाला. ती लगबगीने घरात गेली. तिने ती पदराच्या गाठीत बांधून घेतली विभूती एका भांड्यात काढून घेतली. तोच नेहमीसारख्या तिच्या काही शेजार पाजारच्या मैत्रिणी दुपारी तिच्या घरी गप्पा मारण्यासाठी आल्या. तेव्हा त्यांनी तिला, तुझ्या दारी कोण ग वैरा काय आला होता? तो तिला काय सांगत होता? त्याने तुला काय दिलं? अशी चौकशी केली. त्या आधीच त्या विभूती प्रसादाने त्या तू लवकरच माता होशील या आशीर्वादाने सुखावलेल्या त्या स्त्रीने ती विभूती लाभाची आशीर्वादाची सारी हकीकत मोठ्या आनंदाने कौतुकाने सर्व मैत्रिणींना सांगितली. त्यावर एक महिला तिला म्हणाली, अगो, एवढी तू बुद्धिवान असून तू या राखेवर विश्वास ठेवते? आतापर्यंत कोणाला राखेने संतानाची प्राप्ती झाली होती काय? सगळ्या जणी तिला जोरजोरात हसू लागल्या. हो, तिच्या मनाची घालमेल झाली. तो दुसरी म्हणाली, अगं, हे असले दारी येणारे दारोदार भिक्षा मागणारे साधू वैरागी काही चांगले नसतात. ते भोंदू, फसवे, लबाड, दुष्ट, श्रीलंपट असतात. ते गोड बोलून स्त्रियांना बोलवतात. आणि एक ना दोन तिच्या मैत्रिणींनी तिला नाही त्या गोष्टी ऐक सांगितल्या. तिची शुद्धमती भ्रष्ट करून टाकली. आपण सुद्धा असंच करतो. आपल्या मैत्रिणी जेव्हा आपल्याला त्यांच्या मनातली गोष्ट सांगतात त्यावर आपण अनेक प्रश्नांचा बडीमारा करतो. मात्र हे तुम्ही आता ऐकलं तर तुम्ही लक्षात ठेवायला हवं. आम्ही की कधी कोणी काय आपल्याला सांगत तसेच त्यांच्या आनंदात सहभागी व्हा. त्यांचं मन कधीही दुखवू नका. तिच्या मनाचा समतोल बिघडला. हो, मन अस्थिर झालं, अशांत झालं, सैरवैर फिरलं. तिने अविचार रागाच्या भरात ते दिव्य भस्म उकिरड्यावर, जेथे चुलीतली राख, केर, कचरा, गाई गुरांचे शेण नेऊन टाकता त्या जागी नेऊन टाकले. ती आपल्या घरी परत आली. वर्षामागून वर्ष लोटली. हा म्हणता 12 वर्षाचा काळ निघून गेला. आपल्या त्या दारी आलेल्या सिद्ध महात्म्याने दिलेल्या दिव्यभूतीचा त्याग केला. ही गोष्ट त्या सदन स्त्रीच्या विस्मरणात गेली आणि 12 वर्षाच्या काळानंतर विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देत देत पुनश्च मच्छिंद्रनाथ ते त्याच नगरीत परत आले. तेथे येताच आपल्या 12 वर्षापूर्वी नगरीतील एका सदन गृहिणीस दिव्य विभूती दिल्याची आठवण झाली. त्याबरोबर ते भिक्षा मागत जात असताना नेमके त्याच घराच्या दारी आले. ते त्या ब्राह्मणाचे घर, ते अंगण, तिथल्या काही खुणा काना पाहिल्या. नाथांना 12 वर्षापूर्वी झालेली घटनेची स्मरण झाले. आपण एका ब्राह्मणीला दिव्य भस्म मंत्रून दिले होते, ही गोष्ट त्यांना आठवली. तो मुलगा केवढा मोठा झाला आहे ते पाहावे म्हणून त्या घराच्या अंगणात उभे राहून अलक निरंजन, अलक निरंजन पुकारा केला. ती ऐकताच त्या घरची स्वामिनी स्त्री पुढे आली. तिला समोर पाहताच नाथांना 12 वर्षापूर्वीची सारी कथा आठवली, घटना आठवली. आपल्याला सुद्धा आठवतं बघा, आपण कुठं जाऊन आलेलो असलो आणि जर आपल्याला कोणी आशीर्वाद दिला असला किंवा कोणी काही दिलं असेल वस्तू, तरी सुद्धा आपल्याला नंतर ते आठवते ना. सांगा, मच्छिंद्रनाथाने तिला 12 वर्षापूर्वी पुत्रप्राप्तीसाठी मी तुला भस्म दिले होते याचे स्मरण करून दिले. आता तुझा पुत्र कसा म्हणून विचारले. नाथ तिच्याकडे त्या पुत्राबद्दल बोलत असताना तिचा पती तेथे आला. त्याला सर्व यातले काहीच माहीत नव्हते. त्यांचे ते बोल ऐकताच ती घाबरली. तिने क्षमा याचना करीत ती भस्म विभूती त्यागाची गोष्ट नाथांना सांगितली. तेव्हा क्षणभर त्याचा राग अनावर झाला. त्याने कठोर शब्दात त्या स्त्रीची निर्वत्सना केली. ते म्हणाले, अरे रे रे, किती तू दुर्भाग्य स्त्री ग, दुर्दैवी स्त्री. मी तुला पुत्र लाभार्थ ती दिव्य विभूती प्रसाद दिला. तू मात्र अविचाराने तो टाकून दिलास. काय म्हणावे तुझ्या कर्माला? देव देते, कर्म नेते, अशी तुझी अवस्था आहे. असो, आता बोलून तरी काय फायदा? आता निदान एक गोष्ट तरी प्रामाणिकपणे सांग, ती विभूती तू कुठं टाकली, कुठं नेऊन टाकली ते स्थान, ती जागा तरी दाखव ना. असे म्हणताच ती स्त्री तिच्या पती अवतीभोवतीच्या घरातील काही लोक नाथांना सोबत घेऊन त्या जागी गेले. त्या बाईने ती जागा दाखवली तर काय, तेथे असे एक स्थान होते की जेथे गावभरातल्या चुलीची राख, गोधनाचे शेण आणून टाकले जात होते. मच्छिंद्रनाथांनी ती जागा पाहिली, मात्र त्यांच्या डोळ्यात अश्रूंची धार लागली. आता सर्व लोकांचे डोळे अपराधीपणाने पाणावत होते. ती स्त्री, तिचा पती सर्व भयाने धतरत होते. आता पुढे काय होणार म्हणून साऱ्यांच्या नजरा समोर लागल्या होत्या. अखेर मच्छिंद्रनाथाने स्वतः सावरले, क्रोध आवरला, विवेक सावरला आणि ते मागे वळून त्या लोकांना म्हणाले, जा लवकर जा, कुदळ फावडी आणा, ती जागा खणा, येथे माझा पुत्र आहे, त्याला गोमायेच्या गर्दीतून बाहेर काढा, जा तातडी करा, माझे लेकरू येथे गुदमरत आहे.
झाले. आज्ञेप्रमाणे लोक धावले, कुदळ फावडी घेऊन आले. त्यांनी हलके हलके घाव घातले. ती जागा उकरायला सुरुवात केली. इकडे नाथांनी आपल्या हातातले किंगरही वाजवायला सुरुवात केली. त्याने एक वार गळ्यातल्या शिवुंगीचा नाद केला. दुसऱ्याच क्षणी त्याने अलक म्हणून पुकार केला. तो पुकार सर्वत्र घुमला. त्या पाठोपाठच त्या जमिनीतून त्यास प्रत्युत्तर आले. अधिनाथ अधिनाथ गुरु का आदेश. हे शब्द ऐकले साऱ्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. जो तो डोळे विस्फरून आता काय पाहायला मिळणार म्हणून विलक्षण कौतुकाने सामोरी पाहू लागला. त्याबरोबर त्या जमिनीतून एक 12 वर्षाचा दिव्य तेजस्वी बालक वर आला. त्याने आपल्या सद्गुरूला वंदन केले. तेव्हा त्यास मोठ्या प्रेमाने आपल्या छातीशी कवटाळी ते त्या कुमारास म्हणाले, बाळा, तुझा उदर हा या गायीच्या शेणातून, या राखेतून येथे पडलेल्या दिव्य विभूतीन झालेला, म्हणूनच मी तुझे नाव गोरक्ष असे नाव ठेवतो. आपल्याला गोरक्षनाथ माहीत होते. आपण नवनाथ कथासार सुद्धा ऐकले. तेच हे गोरक्षनाथ. असे म्हणून मच्छिंद्रनाथाने पुढे होऊन आओ बच्चा गोरख, आओ बच्चा गोरख असे म्हणून या दिव्य बालकास आपल्या मिठीत घेतले. ग्रंथ रचनाकार सारा कथासकार सांगून झाल्यावर सांगता, श्रोते हो, त्या दिव्य हरिहराच्या भेटीचे वर्णन मी ते काय करू, कारण त्या मच्छिंद्र गोरक्ष रूपाने ती हरिहराची भेट घडत होती. शिवाचे दासत्व शिष्यत्व मिळावे म्हणून श्रीहरीनेच ते मच्छिंद्रच्या उदरी मिनीचे रूप घेऊन ती शिवदीक्षा मिळवली होती. तर आता विभूती रूपी शिवानेच गोरक्ष रूपाने त्यांचे शिष्यत्व स्वीकारित नाथांचे चरण धरले होते. या रीतीने आता ते घरी हर ते दोघे गुरु शिष्य नात्याने परस्परांशी बांधले गेले होते. येथे श्री नारद पुराण संमत असलेला दत्त प्रबोध या ग्रंथाचा 36वा अध्याय पूर्ण झाला. पुढील कथा पुढच्या भागात आपण बघूया. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.